त्याला मी कशाने ब्लॅक पेनने मार्क करतो. हा तुमचा OA इनिशियल रे आणि हा जो काही OB, हा OB काय आहे तुमचा टर्मिनल रे आहे. मग बघा ज्याचं रोटेशन किती आहे तुमचं 0 रोटेशन आणि त्याचा इनिशियल रे आणि टर्मिनल रे काय तुमचे कोइन्साइड आहे, त्याला आपण म्हणतो 0 अँगल. मग डेफिनेशन आपण कशी लिहिणार बघा. डेफिनेशन मध्ये काय लिहिणार, if the rotation about O is 0. या O भोवती आपण किती रोटेशन घेतलं 0 घेतलं, त्यालाच आपण काय म्हणणार, दॅट इज द इनिशियल रे and terminal ray are initial ray and terminal ray are coincide, then the angle obtained is 0 अँगल. त्याला आपण काय म्हणणार 0 अँगल असं म्हणतात. ओके. नाउ हे जे काय त्याचा सिम्बॉल आपण कशा पद्धतीने डिनोट करणार बघा. स्टार्टिंग कुठून, हा OA आपला काय इनिशियल आहे, मग अँगल AOB, कारण याच्यावरती जिथं तुमचा एंड झाला आपण त्याला कुठला म्हणणार 0 अँगल असं म्हणणार. मग त्याच्यात लिहिणार बघा आपण की द अँगल कुठला अँगल तुमचा, तर AOB इज काय म्हणणार आपण त्याला 0 अँगल असं म्हणणार. ओके. सो आपण हा बघितला, त्यातला फर्स्ट टाइप बघितला की 0 अँगल म्हणजे काय आपण बघितलं. ओके. आता याच्याच पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे की स्ट्रेट अँगल कशाला म्हणायचं, तो काय आपला सेकंड टाइप आहे. बघूया मग आपण त्याच्यामधला की स्ट्रेट अँगल कशाला म्हणणार आपण. ओके. सो second type is straight angle. तर जो काही अँगल तुमचा फॉर्म होणार तो काय असला पाहिजे, स्ट्रेट लाईन असली पाहिजे. म्हणजे जी काही आपण अँगल म्हणजे बघितलं, अँगल म्हणजे काय आपण जॉमेट्रिकल फिगर म्हणतो. ज्या जॉमेट्रिकल फिगर मध्ये काय असतात तुमचे 2 रेज असतात आणि एक काय असतो तुमचा कॉमन वर्टेक्स असतो. त्यामुळे जी काही फिगर ऑब्टेन होते तिला आपण म्हणतो अँगल. मग त्याला स्ट्रेट अँगल कशाला म्हणायचं, तर जी काही फिगर ऑब्टेन होईल ती काय असली पाहिजे, स्ट्रेट लाईन असली पाहिजे, त्याला आपण म्हणणार स्ट्रेट अँगल असं म्हणणार. बघा मग आपण त्याचा सुरुवातीला आपण काय करतो, ओ हा काय आहे तुमचा, ओ जो काय आपण त्याचा सेंटर पॉईंट म्हणतो, ओरिजिन म्हटलं त्याला. तर सुरुवातीला आपण कुठला रे ड्रॉ करतो, इनिशियल रे ड्रॉ करतो. बघा मग त्याचा सपोज हा तुमचा काय असेल, इनिशियल रे असेल. ओके. सो दिस वन इज युअर इनिशियल रे OA, त्याला मी म्हटलं इनिशियल रे. आता बघा ही आपली डायग्राम कंप्लीट झाली तर नाही, आताशी आपण फक्त इनिशियल रे ड्रॉ केला. आपल्याला काय करायचं आहे, टर्मिनल रे ड्रॉ करायचं आहे. मग टर्मिनल रे ड्रॉ केल्यानंतर आपली जी काही फिगर ऑब्टेंड होणार आहे ती फिगर काय असली पाहिजे, स्ट्रेट लाईन असली पाहिजे. मग बघा या कंपासच्या सहाय्याने आता आपण त्याचा टर्मिनल रे ड्रॉ कसा करणार बघा. हा तुमचा काय, आपण हा जो इनिशियल रेला ट्रायंगल आपण हा तुमचा कंपास ठेवला. त्यानंतर बघा हे जे काही आपण इथून या O भोवती जे हे रोटेशन घेणार, हे रोटेशन घेतल्यानंतर माझी जी काही डायग्राम काय ऑब्टेन झाली पाहिजे, स्ट्रेट अँगल. मग बघा हे इथून इतकं रोटेशन घेतल्यानंतर हा जर माझा टर्मिनल रे जर मी घेतला तर बघा त्याच्यामुळे जी काही तुमची फिगर ऑब्टेन होते बघा तुमचं, हा जो काही इथं रे असेल आपला, आता हा काय झाला इथे टर्मिनल रे झाला. सो दिस वन इज युअर टर्मिनल रे OB. हा काय आहे तुमचा टर्मिनल रे, हा आपला काय आहे टर्मिनल रे. हे आपण रोटेशन बघितलं जस्ट. ओके. मग या रोटेशनमुळे जो काही अँगल याच्यामध्ये हा क्रिएट होणार आहे त्या अँगलला आपण कुठला म्हणणार, स्ट्रेट अँगल असं म्हणणार.
मग बघा या इनिशियल रे आणि टर्मिनल रे मध्ये रिलेशन काय होतं? इनिशियल रेची डायरेक्शन आणि टर्मिनल रेची डायरेक्शन काय आहे तुमची? अपोजिट आहे. आणि त्याच्यामधला हा अँगल बघा, आपण जो कंपासच्या साहाय्याने मेजर केला होता तो अँगल बघा किती आला तुमचा. हा जर तुम्ही इथं सेंटरला ठेवला तर इथं तुमचा किती? हा 0. इथून फिरून आल्यानंतर बघा इथं किती तुमचा? हा 180. म्हणजे त्याच्यामध्ये जो काही अँगल ऑब्टेन होतो तो किती असतो तुमचा? 180 डिग्री. किंवा तो जर तुम्ही क्लॉकवाईज डिरेक्शनने जर मेजर केला तर तो किती येणार तुमचा? -180 डिग्री येणार. मग आपण त्याच्यामध्ये लिहिणार बघा, तुमची डेफिनेशन मध्ये काय लिहिणार बघा, इफ द इनिशियल रे अँड टर्मिनल रे आर in opposite direction ओके, हे काय तुमचे अपोजिट डायरेक्शन आहे. then the angle obtained बघा, त्याच्यामुळे जो काही अँगल तुमचा ऑब्टेन झाला, then the angle obtained is straight angle. त्याला आपण काय म्हणणार? स्ट्रेट अँगल असं म्हणणार. ओके, नाव बघा त्यातला तुमचा फर्स्ट पॉइंट की हे जे काही मेजरमेंट आहे ते किती आलं तुमचं? 180 डिग्री झालं. मग आपण त्याच्यामध्ये बघा फर्स्ट पॉइंट लिहिणार मग की द अँगल बघा हा तुमचा हो. नाव फर्स्ट पॉइंट इज द अँगल कुठला अँगल बघा तुमचा? AOB अँगल, हा सिंबॉल अँगलचा तुमचा अँगल AOB इज काय आला आपला? स्ट्रेट अँगल. हा काय आहे तुमचा? स्ट्रेट अँगल आहे. आणि त्याची मेजरमेंट बघा किती तुमची? मेजर ऑफ द अँगल AOB इज इक्वल टू बघा, हे आपण मेजर केलं किती आलं तुमचं? 180 डिग्री. और बघा तो जर तुम्ही क्लॉकवाईज डिरेक्शनने मेजर केला तर ते मेजरमेंट किती सेम, फक्त डायरेक्शन अपोजिट म्हणून आपण त्याला काय देतो? मायनस साइन और -180 डिग्री. ओके, हे आपण बघितलं की स्ट्रेट अँगलची जी कन्सेप्ट आहे ती काय केली आपण? डिस्कस केली. ओके, थँक्यू.